हरिओम. पातंजली योगसूत्रे, योगदासांचे प्रवचन, कैवल्यपाद सूत्र क्रमांक 27. छिद्रेषु प्रत्यय अंतराणी संस्कारेभ्य. अशा या विवेक प्रवाही चित्ताला संस्कारामुळे छिद्र पडते आणि त्यामुळे इतर प्रत्यय मिळतात. कैवल्याच्या अत्युच्च शिखरावर विराजमान चित्त विवेक प्रवाहित होते. येथे अहंभाव नष्ट झालेला असतो. हे आपण सूत्र क्रमांक 26 मध्ये पाहिले. अशा या विवेक प्रवाही चित्ताला संस्कारांमुळे छिद्र पडते. त्याचा एखादा ओहोळ प्रवाह मार्ग सोडून भरकटतो. धान्याने भरलेल्या पोत्याला एक छोटेसे भोग पडले, छिद्र पडले तर त्यातील धान्य सांडू लागेल. रूपवती, सौंदर्य संपन्न अप्सरा मेनका विश्वामित्रांना कामोत्सुक करू शकली. विश्वामित्र ऋषी पूर्वाश्रमीचे राजे, क्षत्रिय होते. ऋषी झाले तरी ते पूर्वसंस्कार त्यांच्यावर होते. मेनकेला पाहताच विश्वामित्रांच्या विवेकाने भरलेल्या पोत्याला छिद्र पडले. कामवासनेचे संस्कार उद्युक्त झाले. विवेक सुटला. नुसते उद्युक्तच झाले असं नव्हे, तर ते उपभोगानेच क्षमले. योगादिराज पातंजलींनी योगसूत्र किती बारीक सारीक विचार करून रचलेली आहेत ते पहा. आपल्या देहाच्या, इंद्रियांच्या सुखासाठी बाह्य जड गोष्टींना चटावलेले आपले चित्त कैवल्याच्या शिखरावर आरूढ होऊन विवेकाचा स्रोत पाझरत असले तरी त्या चित्तावरील पूर्वसंस्कार नष्ट होत नाहीत. अनुकूल परिस्थिती प्राप्त होताच ते संस्कार उफाळून येऊ शकतात. स्वतःला आत्मसाक्षात्कारी म्हणवणारे योगी, साधक, शिष्य सानिध्यात येताच कामवासनेने पाघळतात. या कलियुगात असे हे योगी आणि अशा त्यांच्या या शिष्या यांचा मिलाफ होतो आणि योग शिक्षणाचा महापूर ओसंडून वाहू लागतो. कैवल्याच्या शिखरावर विराजित समाधी लागलेला योगी गुणातीत झालेला असतो, परंतु तो समाजातच वास्तव्य करत असतो. त्यामुळे काही काळ तो या समाधीमधून व्युत्थान होऊन बाहेर येणे हे स्वाभाविकच आहे. अशावेळी पूर्वसंस्कारांमुळे प्रतिकूल परिस्थितीत त्याचे गुण जागृत होतात. हे पूर्वसंस्कार गतजन्मीचे किंवा याच जन्मीचे असे दोन्ही असू शकतात. तमरजगुण जागृत झाल्यास तेवढ्यापुरता तो अष्टांग योगापासून ढळतो. बहुतांशी सत्वगुण जागृत होऊन योगी समाजोपयोगी प्रभूचे कार्य करतो. अशा योग्याकडून हेच अपेक्षित आहे. श्री ज्ञानेश्वर माऊली, श्री समर्थ रामदास स्वामी ही त्याची उदाहरणे होत. अशा योग्यांना कैवल्य प्राप्त होतो. याला जोडून पुढचं सूत्र क्रमांक 28. हानमेषा क्लेशवत उक्तम. असे अडथळे पूर्वी सांगितल्याप्रमाणे क्लेशांप्रमाणेच नष्ट करावे. सूत्र क्रमांक 27 मध्ये सांगितल्याप्रमाणे विवेकाच्या पोतडीला छिद्र पडले की वासना उद्भवतात. अर्थातच या वासनांमुळे क्लेश होतात. हे क्लेश नष्ट करायला सूत्र क्रमांक साधनपादमधील सूत्र क्रमांक 10 आणि 11 मध्ये जे प्रतिप्रसव आणि ध्यान हे उपाय सांगितले आहेत ते योजावे. प्रतिप्रसव म्हणजे निर्माण झालेल्या वासना जर संस्कार रूप असतील तर त्यांचे मूळ कारण शोधावे, ते मूळ कारण नष्ट करावे. परंतु वासनांचे रूपांतर जर वृत्तीमध्ये झाले असेल तर ध्यानाने त्या वासनांवर वर्चस्व प्रस्थापित करावे. त्या वासना नष्ट कराव्या. सत्वगुणी आणि काही रजोगुणी वासना प्रतिप्रसवाने नष्ट होतात. तमोगुणी आणि काही रजोगुणी वासना ध्यानाने नष्ट होतात. या अशा छिद्रामुळे केवळ काम, क्रोध आदी तमो रजो वासनाच उफाळतात असे नाही. एखाद्या कैवल्य प्राप्ती योग्याला संतती सुख नसते. अशावेळी हा योगी आपल्या नात्यातील किंवा साधकांच्या अपत्यावर प्रेम करून वात्सल्य भावनेची तृप्ती करून घेतो. यात पाप तर नाहीच, उलट पुण्यच आहे. परंतु येथे स्वतःची वात्सल्य भावना शमवणे हा स्वार्थ आहेच.
याचबरोबर या वात्सल्य प्रेमामुळे योगी त्या अपत्याच्या वात्सल्य मोहात अडकण्याची शक्यता असते. वात्सल्य प्रेम निरागस असते. ते अपत्य नकळत योग्याला वात्सल्य मायेत अडकवून ठेवू शकते. यामधून भोग निर्माण होतात. यास्तव अशा वासना निर्माण होणार नाहीत याची काळजी घेणे आवश्यक आहे. निर्माण झाल्यास तर त्यात योगी गुंतणार नाही हे त्या योग्याने पाहिले पाहिजे. जर वासना निर्माण झाल्याच तर त्या कोणत्याही प्रकारे वैयक्तिक भावनांशी निगडीत राहणार नाहीत याची काळजी योग्याने घ्यावी. म्हणजेच अशा प्रकारे निर्माण झालेल्या वासनांना सार्वजनिक सामाजिक स्वरूप द्यावे आणि त्या माध्यमातून अशा वासना शमवाव्या. अशा वासनांची वर सांगितल्याप्रमाणे काळजी घ्यावी. या वासना उद्भवणे अपरिहार्य आणि काहीसे आवश्यकच असते. कारण यामुळेच योगी समाजात व्यवस्थित वास्तव्य करून समाजोपयोगी कार्य करू शकतो. त्याबरोबर कैवल्यही प्राप्त करू शकतो. हरिओम.